की मला मानवेतर सृष्टीशी बांधून ठेवायचं असेल तर त्याच्याशी माझं नातं भावविश्व माझं वेगळं व्हायला पाहिजे. ते जर का नुसतंच म्हटलं की अरे हे जंगल माझं आहे, जंगलतोड होणारच नाही माझ्या हातून, जंगलतोड पाणी प्रदूषित होणारच नाही माझ्या हातून, ती द्यायला बसली आहे सगळं आपल्याला, पण पोर पाडण्यासाठी नाहीये. आणि म्हणून मी तुम्हाला बाळाचं आणि आईचं उदाहरण दिलं, दूध पिणाऱ्या बाळाचं. हा भाव जेव्हा निर्माण होतो ना त्यावेळेला आम्ही सृष्टीशी अतिशय चांगल्या प्रकारे नातं टिकवू शकतो. मी त्या मानवेतर सृष्टीला जोडू शकतो. ही दुसरी पायरी आहे धर्माची. मानवेतर सृष्टीला जोडण्याची ही दुसरी प्रक्रिया आहे. धर्म म्हटल्यानंतर हे सुद्धा त्यात आलेलं आहे. एखादा माणूस म्हणेल की मी आश्रम आणतो, धर्माचं काम करतो. सगळी धर्मामध्ये ऐहिक आणि आध्यात्मिक दोन्हीही गोष्टी सामाविक आहेत. आमच्या इथे धर्माची व्याख्या वेगळी केलेली आहे, ती गोष्ट वेगळी, किंवा आम्ही बघण्याचा आमचा दृष्टिकोन वेगळा आहे, ती गोष्ट वेगळी. परंतु हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन जर आम्ही